नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश चिरडसा यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। जर आपण शिक्षक भरतीची आणि महा-टी-ई-टीची तयारी करणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक अध्ययन, स्वरूप आणि उपपत्ती याबद्दल चर्चा करणार आहोत। अध्ययन कशाला म्हणतात? थोडक्यात अध्ययनाचा अर्थ काय होतो? अध्ययन म्हणजे शिकणे, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करणे। जसे लहान मूल, आपल्या सर्वांना माहिती आहे लहान मूल हे अनुकरणातून शिकते। आपल्या घरातील जे लहान बाळ आहे ते आपल्या हालचाली बघते आणि तसेच हालचाली करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ते आपल्या अनुकरणातून ते आपल्या शिकत असतो। तर त्याला आपण काय म्हणतो? अध्ययन म्हणतो। पण बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो, अध्ययन म्हणजे फक्त शाळेत शिकणे। आपल्याला शिकणे म्हटलं तर काय आठवते मित्रांनो, की शाळेत विद्यार्थी शिकतात, शिक्षकांचे ऐकून घेतात, लिहितात। आपण सुद्धा लहान असताना शिक्षकांचे ऐकत होतो, कधी मारही खात होतो, याला आपण शिक्षण म्हटले होते। पण अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे। शिक्षण ही खूप व्यापक संकल्पना आहे मित्रांनो। मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत काही ना काही शिकत असतो। तर अध्ययन म्हणजे काय होते? शिक्षण आणि अध्ययनमध्ये थोडा फरक आहे। अध्ययन म्हणजे वर्तनात बदल होणे। बघा, आता समजा एक लहान मुलगा आहे, लहान मुलाने एक गरम तव्याला हात लावला तर तो पटकन हात असा काढून घेणार आणि रडणार, ओरडणार। पुढच्या वेळेस त्याला गरम तवा दिसला तर तो हात लावला नाही, हात लावणार नाही, कारण त्याला माहीत आहे हात लावला तर आपला हात भाजणार। म्हणजे काय झालं मित्रांनो? त्याच्या वर्तनात बदल झाला। तर वर्तनात असे टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे याला आपण अध्ययन असे म्हणतो। ठीक आहे, कशाला म्हणायचं अध्ययन? वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे। यानंतर तो मुलगा कधीही गरम तव्याला हात लावणार नाही, त्यामुळे त्याची गरम तवा व थंड तवा ही संकल्पना स्पष्ट झाली आहे। तर अशाच वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट होऊन त्याच्या वर्तनात बदल होत जाणार आणि त्याचे अध्ययन हे घडत राहणार। म्हणजे अध्ययन कशी प्रक्रिया आहे? आजन्म चालणारी प्रक्रिया आहे। तर अध्ययन कशाला म्हणायचं मित्रांनो? वर्तनात बदल होणे याला आपण अध्ययन असे म्हणतो। त्यानंतर अध्ययनाच्या व्याख्या बघा, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहे। गॅरेट यांनी अध्ययनाची व्याख्या अशा प्रकारे केली आहे मित्रांनो, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते। म्हणजेच अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते त्याला आपण अध्ययन म्हणतो, अशी व्याख्या गॅरेट यांनी केली आहे। हा प्रश्न महा-टी-ई-टीमध्ये आले आहे मित्रांनो, की अध्ययनाची अशी व्याख्या कोणी केली आहे? तर कोणी केली आहे? गॅरेट यांनी केली आहे। त्याला आपण इंग्लिशमध्ये लर्निंग इज दॅट ॲक्टिव्हिटी बाय व्हर्च्यू ऑफ विच वी ऑर्गनाइज अवर रिस्पॉन्स विथ द न्यू सिच्युएशन असे म्हणतो। ठीक आहे। त्यानंतर शिक्षण आणि अध्ययन यामधील फरक तुम्हाला आत्ताच सांगितलं मी। म्हणजे शिक्षणामध्ये काय काय येते? व्यक्तीचे व्यक्तिमत्व येते, शिकणे येते, संस्कार येते, विकास येते, भावनिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास इत्यादी सर्व प्रकारचे विकास हे शिक्षणामध्ये येतात। म्हणजे शिक्षण ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे मित्रांनो। पण अध्ययन हा शब्द एक मर्यादित अर्थाने वापरला जातो। अध्ययन म्हणजे केवळ नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि वर्तनात बदल घडवून आणणे, त्याला आपण अध्ययन म्हणतो। सर्कशीमधील हत्ती घंटा वाजवतो, अस्वल मोटरसायकल चालवण्याचे काम करतो, अशा प्रकारे हे त्यांनी केलेले अध्ययनच आहे। आणि अध्ययन हे वारंवार सराव केल्याने त्यांच्यामुळे त्यामध्ये ते निर्माण झालेली एक हे म्हणू शकतो आपण निर्माण झालेली एक सवय, त्यांना एक सवय लागली असते, त्यामुळे ते चांगल्या प्रकारे ते कामे करू शकतात। तर यानंतर पहा मित्रांनो, अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणते आहे? अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते आहे? अध्ययन हे सहहेतुक असते। सगळ्यात पहिले वैशिष्ट्य आहे अध्ययन हे काय असते? सहहेतुक म्हणजे कोणते ना कोणता हेतू असतो। म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या शिकण्यामागे आपला कोणता हेतू असतो। जसं आपण सायकल चालवायला शिकतो, सायकल चालवायला आपण का शिकतो? कारण आपल्याला सायकल चालविता यावी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला सायकलचा वापर करता यावा, यामुळे आपण सायकल शिकतो। पोहणे शिकण्याचा उद्देश काय आहे? आपल्याला योग्य प्रकारे पोहता यावे असा उद्देश आहे। तर प्रत्येक गोष्ट शिकण्यामागे काही ना काही उद्देश असतो। म्हणजेच अध्ययन हे काय असते? सहहेतुक, म्हणजे हेतूसहित त्यामध्ये काही ना काही हेतू असतो। दुसरा, अध्ययन हे कृतीद्वारा घडत असते। तर बघा मित्रांनो, अध्ययन हे कसे घडत असते? कृतीद्वारा। म्हणजे अध्ययन घडण्यासाठी कृती करणे आवश्यक असते। तुम्ही जर म्हटलं की तुम्हाला पोहणे शिकायचे आहे, पण तुम्ही नुसता विचार करून चालणार नाही की पोहणं शिकायचं आहे मला, नुसतं विचार करून पोहतो असं तर होणारच नाही ना। त्यासाठी तुम्हाला विहिरीत किंवा नदीत उतरावं लागेल किंवा स्विमिंग पूलमध्ये उतरावं लागेल, पोहण्याची प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल, तेव्हाच तुम्ही पोहणं शिकणार। म्हणजे अध्ययन घडण्यासाठी काय आवश्यक आहे? कृती ही आवश्यक असते। तिसरं, अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे। माणूस जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो। आपल्याला जरी वाटत असलं की आपल्याला
खूप सारे अनुभव आतापर्यंत आलेले आहे, पण मित्रांनो अजून खूप सारे अनुभव आपल्याला यायचे आहे. तर जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन अनुभव देऊन जातो. म्हणजेच अध्ययन कशी प्रक्रिया आहे, आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. आजन्म म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. आपल्या सर्वांना माहीत आहे, कुत्रा, माणूस हे जरी हुशार प्राणी असले तरी कुत्रा आणि माणूस यांच्या अध्ययनामध्ये फरक आहे. प्रत्येकाच्या मेंदूमध्ये फरक आहे. जसं आपण जर विचार केला, कुत्र्याचा विचार केला तर कुत्र्याचा मेंदू वेगळा, माणसाचा मेंदू वेगळा, बकरीचा मेंदू वेगळा, त्यानंतर एखाद्या गाईचा मेंदू वेगळा, हत्तीचा मेंदू वेगळा आहे. म्हणजे प्रत्येकाचे अध्ययन करण्याची क्षमता वेगळी आहे आणि प्रत्येकाचे अध्ययन करण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे अध्ययन सारखे नसते. प्रत्येकजण सारखे समजावून घेत नाही. जसं मानवातच भेद आहेत. काही जणांचा बुद्ध्यांक मध्यम असतो तर काही जणांचा जास्त असतो. म्हणजे काही जणांना लवकर समजते तर काही जणांना समजवण्यासाठी 2-3 वेळा समजावून सांगावं लागते. म्हणजे प्रत्येकाचे अध्ययन हे सारखे नसते. ठीक आहे. त्यानंतर सरावाने अध्ययन सुधारते. अध्ययन जर तुम्हाला सुधारायचं असेल, म्हणजे तुम्हाला समजा एखादी गोष्ट तुम्ही नवीन शिकली, समजा तुम्ही सायकल चालवणे शिकले किंवा पोहायला शिकले किंवा नवीन गणित शिकले, गणितामधली नवीन क्रिया शिकले, तर त्या गोष्टीचा तुम्हाला नेहमी सराव करायला लागणार. तुम्ही जर सराव केला नाही तर ती गोष्ट काही वेळांनी आपोआप विस्मरणात जाईल. म्हणजे आपोआप तुम्ही विसराल. त्यामुळे अध्ययन सराव केला तरच स्मरणात राहते, नाहीतर त्याचे विस्मरण होते. म्हणजे दीर्घकाळ जर आपण त्याचा सराव केला नाही तर त्याचे काय होते, विस्मरण. समजा एखादी कविता तुम्ही पाठ केली, ती कविता तुमची चांगल्या प्रकारे पाठ आहे, लय ताल सूर लावून तुम्ही म्हणू शकता, आणि समजा ती कविता तुम्ही 1-2 वर्ष म्हणलीच नाही तर काय होणार, ती कविता तुम्हाला आठवणारच नाही. म्हणजे तुम्ही त्याचे स्मरण केले नाही, त्याचा सराव केला नाही, त्यामुळे ती विस्मरणात चालली गेली, ती विसरली. म्हणून अध्ययनामध्ये सराव खूप आवश्यक आहे. दीर्घकाळ जर तुम्ही सराव केला नाही तर तुमचे काय होणार, विस्मरण होणार. त्यानंतर बघा, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. अध्ययन ही कशी प्रक्रिया आहे, हळूहळू घडणारी. जर तुम्हाला म्हटलं एखादं नवीन कौशल्य आत्मसात करा, समजा गिटार वाजवणारा समजा तुम्हाला जो टीचर आहे, तुमचा शिक्षक आहे, त्यानं जर शिकवलं, एका दिवसात जर पूर्ण शिकवून दिलं आणि गिटार वाजवायला शिका, तुम्ही चालू करा तुम्ही गाण्यावर गिटार वाजवायला, तर येईल का तुम्हाला? नाही. म्हणजे एकाच दिवसात तुम्ही शिकू शकत नाही किंवा एकाच वेळेस तुम्ही सगळं शिकू शकत नाही. म्हणजे अध्ययन ही कशी प्रक्रिया आहे, हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. सायकल जरी चालवतो म्हटलं तर एका दिवसात तुम्ही सायकल चालवणं शिकणार नाही. आधी तोल सांभाळावा लागेल, नंतर त्याचे पेडल मारावे लागतील असे, नंतर स्वतःचा बॅलन्स साधून बरोबर सायकल चालवावं लागेल, हँडल बरोबर धरावं लागेल. म्हणजे हे हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. एकाच वेळेस आपण शिकू शकत नाही. त्यानंतर अध्ययनाने एका ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या अध्ययनात होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर एका ठिकाणी अध्ययन प्राप्त केलं तर त्याचा उपयोग दुसऱ्या अध्ययनात होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, तुम्ही जर एखादं गणित चांगल्या प्रकारे शिकले, समजा गणितातील संकल्पना आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ कसे काढावे, घनमूळ कसे काढावे, पदावल्या शिकले तुम्ही, तर त्याचा उपयोग तुम्हाला विज्ञानामध्ये जे गणितीय उदाहरणे असतात त्यामध्ये होऊ शकतो. तुम्ही जर संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे शिकले तर त्याचा उपयोग तुम्हाला मराठीमध्ये होऊ शकतो, हिंदीमध्ये होऊ शकतो. म्हणजे एका विषयातील ज्ञानाचा उपयोग हा दुसऱ्या विषयात होऊ शकतो. ठीक आहे. तर अध्ययनामध्ये एका ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. तर हे झाले मित्रांनो अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये. तर अशी अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना क्लिअरली समजले असेल. काही शंका असतील तर कमेंट करा. याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अध्ययनाच्या उपपत्ती किती प्रकारच्या आहेत, कोणती उपपत्ती मांडली याबद्दल चर्चा करू. त्यामध्ये परीक्षेत नेहमी प्रश्न येतात आणि 100% त्यावर 2 ते 3 प्रश्न असतातच. तर तो व्हिडिओ मिस करू नका, अवश्य पहा. तर चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. धन्यवाद.